बापा बापा शांता काकू, कुठे गेले होते म्हटलं इतके दिवस? हा, आता 8-10 दिवस झाले गायबच झाले होते. कुठे गेले होते म्हटलं गाव सोडून? कुठं जाईन व प्रीती, गावातच तर होती, घरीच तर होती म्हटलं. कुठं पाठवतं मले आता? काय बोलता काकू, काही बोलता काय? घरीच होते तुम्ही तर मग दिसले काऊन नाही गावात? हा, आता ह्या 2-4 दिवस कायले, आता एक हप्ताच झाला, दिसलेच नाही ना तुम्ही. हा, मी म्हटलं गेला काय बा रिंकूच्या गावाले? हा, गेलेच म्हटलं पोरीच्या घरी पाहून पण. नाही हो, पाहून पण कुठं, आता गण्याचे पेपर चालू आहे ना, तर आता कुठं पाहून पण जाऊ मी? हा, सकाळीच त्याचे कामं गिमं करते बबिता, बाकीचे कामं मी करतो. हा, आता त्याचे पेपर चालू आहे ना, कुठं पाहून पण करन मी? पेपर गिपर झाल्यावर पाहा लागन मग तिकडे 15-16 तारखेच्या बाद. हा काय, पण खरंच सांगतो ना काकू, तुम्ही दिसल्याच नाही. मला असं वाटलं गेल्या म्हटलं पाहून पण. खरं मी आतापर्यंत तशीच समजत होती, काकू दिसून नाही राहिल्या, गेल्या म्हटलं. नाही हो बाई, कुठं जाईन? हा, आता इकडे कामधंदे आहे ना, कामधंदे सोडून थोडी चालले जाईन मी पाहून पण करायला. गण्याचे पेपर चालू आहे, मग आमची तर लक्ष्मीची तब्येत खराब झाली होती, सर्दी खोकला ताप, आणि हे वातावरण बी, हा, कधी पाऊस कधी थंडीन कधी ऊन, काही समजतच नाही बापा. हो ना, अवकाळी पाऊस चालू आहे आता. कुठं जाईन मग? लेकरायले सांभाळणं चालू आहे म्हटलं. लक्ष्मीची तब्येत खराब आहे तर ती चिडचिड करत राहते ना, त्याच्यानं मग मी दिवसभर तिले पाहत राव. अन बबीता आहे तर ते मग कामं करत राहे. अन तापाजरात लेकरं बी थोडेसे हेच करते ना, जवळ 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 आई आई आई, तर बबिताले कामं नाही करू दे, तर मग तिले पाहत राहू मी. अच्छा अच्छा, तिले पावाची ड्युटी मग तुमची? हो ना, चांगलीच ड्युटी लागली होती बा 7-8 दिवसापासून. तर आता तिची तब्येत गिब्येत ठीक आहे, तर चला म्हटलं वावरात जा, तर वावरातच गेली होती मी आता पावाले. पावाले? काय पावाले गेलता तुम्ही आता वावरात? काय आहे म्हटलं? अमाय, काय पावाले म्हणजे आपण काय वावर पाहाले नाही जात काय? हा, कोणाच्या बकऱ्या आल्या होत्या काय, झाडं खाल्ले काय, गाई आले होते काय, आता कुटार गिटार आहे गव्हाचं, हा, तर पाहा नाही लागत काय म्हटलं? या लागते चक्कर मारून. हा, घरी राहू राहू बोर होतो, तर एखादा चक्कर मारून येऊन जाव, हाय गे काही नाही. पण वावर होय तर वावरापर्यंत जाणं आणि येणं आपलं कामच आहे, हाय नाही काय सांग बा? हो ते तर आहे, घरी बसल्या बसल्या काय करान, तर या लागते मग घुमून फिरून. नाही तर काय मग, वावर असल्यावर काम असो नसो, पण वावरात जाणं आपलं कामच आहे. हा, जास लागते पावाले. हो हो, चला ना घरी, चहा बनवतो आल्या वावरातून तुम्ही तर. आता येत तर नाही होती मी तुझ्या घरी, सरळ घरीच जात होती, पण आता तू म्हणून राहिली चहा बनवतो, तर चाल बा, चहा घेऊन जाईन मग घरी. चला ना, जाणंच आहे आता, कोणतं काम आहे घरी? हा, चला मस्त गोड चहा बनवतो, साखर टाकून अद्रक वद्रक टाकून एकदम कडक चहा. लय दिवसाची भेट झाली म्हटलं, चला घरी. हा, मी आता घरीच चालले. कुठं गेली होती इकडे? चक्कीवरच गेली होती, तुरीच्या डाळीचं बेसन दळाले, दळून आणलं मग. हो हो, आम्ही तसंच करतो ना प्रीती, विकतचं आणतो तर विकतचं बेसन काही चांगलं नाही लागत. काय मिक्स राहते ना काय नाही त्याच्यात, तर मकईचं पीठ राहते. पण आपण जे हे दळून आणतो ते बेसन किती चांगलं लागते बनवल्यावर. हा, साधं सुधंच बनव ना तू, कसंही बनव, चांगलंच लागते खावाले. आणि भजी मस्त लागते, टेस्टी. हो काकू, तर मी विकतच आणतो, डाळ घेऊन येतो सोल्याची आणि दळून घेतो मग. नाही तर काय मग. चला ना घरी. बरं चाल. घर काऊन सुनसान दिसते, घरी आहे का नाही आहे म्हटलं कोणी? कोणीच नाही आहे काकू, लेकरं गेले असन गावात खेळाले. अमाय, अन पाहुणे? सूरज, मेघा, तुझे सासू सासरे, हा, कुठं गेले पाहुणे? पाहुणे गेले ना गावाले. अमाय, बातच हाकललं होत्या पाहुणेले, हा, ठेवलंही नाही 8-15 दिवस. ठेवलं ना काकू, 8-10 दिवस ठेवलं ना त्याले, राहा म्हणू तर नाही म्हणे, आता नाही राहत म्हणे, जातो म्हणे तिकडे, कामं गिमं आहे ना आता सुरतचे, त्याच्यानं जास्त दिवस काही थांबत नाही म्हणे मी. तर गेले ना मग माझ्या सासू सासऱ्याला घेऊन. अच्छा अच्छा, उषाबाईच्या गावाला पाठवलं काय? मी नाही पाठवलं त्याले, माझे सासू सासरेच म्हणे, म्हणजे मेघाले पाहिलं नाही तिथं बोला, तर मग मेघा म्हणे आम्ही आलोच आहे म्हणे, तर घेऊन जातो म्हणे, आणि ठेवून म्हणे दोघाले तिथंच एखादा महिना. हा काय, मग आता 1-1.5 महिना तिकडेच आहे मग सुरत जवळ. हो, आता एखादा महिना ठेवतो त्याला, आता एप्रिल महिना पूर्ण, मग आणा लागन पुढच्या महिन्यात. हा काय, चांगलं आहे ना. चाल हो, चाल घरात पाणी गिनी पाच बाप्पा, वावरातून आली तर तहान लागली म्हटलं मले. हो, आता ऊनही तपते ना, आणि येता येता तहानही लागून जाते, तर पाण्याची बॉटल ठेवत जा ना काकू संग. हा, पायदळ पायदळ जाता म्हटलं, तहान लागतेच. हा, उन्हाळ्याचे दिवस आहे, तहान लागो का नाही लागो. हा, वावरात गेल्यावर तर विहीर आहेच, पण वावरात कधी जाण, विहिरीवर कधी पोचान, पाणी कधी काढान, हा, टाइम लागतेच ना कोणत्याही गोष्टीले. आणि पाण्याची बॉटल संग राहिली तर पटकन झाकण खोल नाही आणि पाणी पे नाही. हो, ठेवा लागन एखादी बॉटल, आता आज चालली गेली मी घाई घुईनं. संग नेत जा म्हटलं पाण्याची बॉटल. हो हो.
चला पाणी पाचतो तुम्हाला मस्त थंड थंड. पाहुणे गेले तर घर सुनसान लागते म्हटलं प्रीती आता तुया. हो काकू, आता मला सुनसान लागते ना, पाहुणे गेले तर मला सुनसान लागून राहिलं. हो ना, अन पाहुणे राहते तर घरात रोनक राहते नाही. इकडे आवाज तिकडे आवाज, कोणी काही करते कोणी काही करते नाही, कोणाचं काही चालू राहते. हो ना, आता मेघाई होती तर मेघाई मला कामं गिमं करू लागे, तर मला जास्त काही कामं नाही करा लागे. अर्धे कामं तर तेच करून घे, अर्ध्यापेक्षा जास्त. आणि मी थोडेसेच कामं करू. आणि स्वयंपाकाचं तर मला पास नाही लागे, तेच म्हणत जाय ताई काय बनवा लागते, ताई काय बनवा लागते. सकाळ झाला तर स्वयंपाक तेच करून घे, संध्याकाळचे स्वयंपाक विचारे ताई आता काय बनवा लागते. हा काय मस्त आहे तू तर. हा पाहुणेले कामं करायला लावतं मग. हा आपल्या घरी येते तर बसून ठेवा, त्याच्या घरी तर ते कामं करतेच. हो मी तिला तशी म्हणू आराम करून घे, मी कामं करतो, तर मलाच म्हणे ते नाही नाही म्हणे प्रीती ताई काही नाही होत म्हणे, आता तुमच्या घरी आली तर करतो म्हणे कामं मी, तुम्हाला तर आराम भेटला पाहिजे म्हणे. मी काय म्हणे माय मागं जास्त कामं नाही राहत म्हणे. हा काय तू तिले म्हणत होती आराम करून घे आणि ते तुले म्हणत होती आराम करून घे, असंच चाललं नाही. हो अन काम लय होते ना सावट्या जणाचे. हा आता तुम्ही 4 जण, तुझ्या परिवार तुम्ही दोघं, तुझे 2 लेकरं, हा सासू सासरे 6 जण तुम्हीच झाले. हा तुमचा परिवार आणि 2 जण ते 8 जण. मग 8 जणाचा स्वयंपाक, हा भांडे लय मोठे निघते, मग कामही लय होते ना. नाही तर काय मग काकू, कामही लय होते तर दोघी मिळून करून घेऊ तर काही वाटे नाही आम्हाला. हो हो. आणखी पाहिजे काय पाणी काकू? नाही नाही, आता गीता पाणी नाही पाहिजे, मस्त थंड थंड पाणी पाजलं त्या. फ्रीज मधलं पाणी पाजलं ना मस्त थंड थंड, तुम्हाला तहान लागली होती ना म्हणून. माठ नाही आहे प्रीती? माठ आहे, 2 वर्ष झाले जुना माठ आहे, तर आता काही पाणी थंड राहत नाही त्याच्यात. तर पाहिजे म्हटलं ह्या हप्ती जाईन बाजारात तर घेऊन या लागन, बाजारात स्वस्त सुस्त भेटून जाते आणि भावही कमी करते. आणि आपण दुकानात जाऊ तर त्याच्या तोंडाच्याच भावानं द्यावं लागते मग. हो आमची तर बी घेवायचाच आहे हो, आम्ही जुनच वापरून राहिलो. घ्या लागन आता नवीन. ह्या हप्ती म्हटलं मीच जाणार आहे बाजारात तर घेऊन येईन. बरं संग मग जाऊ मग 2 जणी, भाव करायला बरं होते मग. हा 2 माठ घेऊ तर काही ना काही कमी करते मग 5-50 रुपये. हो हो. आणि मी काय म्हणतो काकू, तुम्ही ना शेवड्या बनवल्या का? नाही हो बनवायचेच आहे, आता बनवतो म्हणत होती पण हे अवकाळी पावसाच्या यानं राहिले बनवायचे. आता बनवू ना. आता कालपासून ऊन तर तपते बापा, पण काही सांगता नाही येत पाण्या पावसाचं. हा कधी आभाळ राहते कधी ऊन तपते, तर जीवही मागं पुढं होते बनवा का नाही बनवा. बनवून घेऊ ना शेवड्या, बनवायला काय कडक ऊन लागते काय? हा पंख्यातच तर वाढते शेवड्या, आणि जेव्हा कडक ऊन तपले तेव्हा मग वाळू टाकता येते. हा कधी वाळू टाकता येते ना शेवड्या, 2 दिवसानं म्हणा किंवा 8 दिवसानं म्हणा, फक्त बनवून आण नाही आपल्याला. हो ते तर आहे, शेवड्या काय पंख्याच्या हवेत नाही तर काय पंख्याच्या हवेतच सोपते. नाही तर काय मग, आणि जेव्हा कडक ऊन तपन तेव्हा मग वाळू टाकून देऊ 2 दिवस. हा झालं मग. तसं करू मग. तर उद्या मी गहू घेऊ साफ करतो, हा मस्त धुईधाय करून वाळू देतो उद्या दिवसभर, आणि मग परवाच्या दिवशी चाललो जाऊ शेवड्या बनवाले. ठीक आहे ना. तर तुम्ही किती पायल्याचे बनवता शेवड्या? मी काय 6 पायल्याचे बनवा लागन, थोडेसे आम्ही ठेवन आणि थोडेसे रिंकूले पाठवण. पाहिजे ना गण्याला डब्बावर की द्या लागते बनवून. हा ना आपणही खातो आवडीनं. नाही तर काय मग आपणच खातो म्हटलं. माही तर मला आवडते आणि लेकरायला आवडते. मला तो गोड आवडते पण माईच्या लेकरायला तिखट आवडते. 6 पायल्या नाही तर 6 पायल्याला किती रवा टाकन मग तुम्ही? मी काय 2 किलो टाकन, जास्त नाही टाकत. हा काय मग मी 4 पायल्याचा बनवून तर किती टाकू? 1.5 किलो टाकून देईन मग. हो होते ना, होते टाकून देतो 1.5 किलो. आणि 2 किलो टाकशील तर काही बिघडत नाही. हा अजून पांढरे पांढरे शेवळ्या दिसन मस्त. रवा टाकणं आपल्यावर आहे, जास्त टाकू तर जास्त पांढरे पांढरे दिसन मस्त शेवळ्या. हो तर 4 पायल्याले टाकून देईन मी, 1.5 किलो होऊन जाते. हो होऊन जाते, भरपूर होऊन जाते. तर उद्या मग गहू घेऊ साफ करून घेजो, हा धुवून धावून मस्त वाळू देजो. हो आता टाइम नाही आहे साफ करायला, उद्याच मस्त साफसूफ करतो आणि उद्या मस्त वाळू गिळू घालतो मग. हो हो. आता आमची तर पाहुणे आले होते, विकत आणले होते पिकले आंबे. आता येऊन राहिले ना बाजारात, लय महाग पण पिकले आंबे. हो आता महागच आहे ना, सुरुवातीला महागच भेटते. हो तर आंब्याचा रस बनवला आणि पुऱ्या बनवल्या आणि शेवड्या बनवतो म्हटलं रसासंग, तर शेवड्याच नव्हते घरी, मग शेवड्या काही बनवल्याच नाही. त्याच्यानं म्हटलं आता बनवूनच घेतो गड्या. अमाय तर घरी काऊन नाही आली मग शेवड्यासाठी? अर्धा डब्बा शेवड्या आहे म्हटलं मागच्या वर्षीच्या. आता काय शेवड्या मागायला येऊ काय काकू मी? हा चांगलं वाटते काय शेवड्या मागणं? आता आपण कधी कधी पीठ वीट मागतो बा, कमी पडलं अर्जंट मध्ये, हा पीठ गीठ मागून घेतो आणि देऊन देतो. मग आता मी शेवड्या मागायला येईन, मग शेवड्या आणून द्या लागन तुम्हाला. तर मी न काय मागतल्याच असत्या काय तुले का शेवड्या वापस आणून देजो बा म्हणून? हा नाही मागतल्या असत्या, आता बनवूनच ना मी. जाऊ द्या ना, आता गेले पाहुणे डबल बोलावून घेईन. आणि माझ्या सासू सासरे तर आता येणारच आहे ना 1 महिन्यानंतर, मग दिन त्याला बनवून मस्त.
रस पुऱ्या शेवड्या मग दिन म्हटलं बनवून. तुझे सासू सासरी येईन, पण मेघा सूरज ते येईन काय मग? हो ते तर नाही येणार म्हणा, तर पाठवून देईन ना मी पार्सल मग शेवड्या. शेवड्या पाठवून देईन म्हणून मस्त बनव जा आणि खा जा बा. हो काय, चाल मग बापा घरी जातो. अमाय बसा ना काकू, चहा बनवतो ना मी. बसा बसा, चहा बनवायला काही जास्त टाइम नाही लागत. आतापर्यंत गोष्टी सांगत बसली, पण असं नाही का पटकन चहा मांडला पाहिजे आणि दिला पाहिजे बा काकूले. आली तर बसूनच ठेवलं मले, पाणी पाजलं ना. जाय मग आता पटकन चहा बनव, मले घरी जायचंय. तिकडे लक्ष्मी तरात देते का काय करते बबिताले. बरं बरं बनवतो मी बनवतो. बसा तुम्ही, आणतो मी पटकन आणतो चहा बनवून 5 मिनिटाच्या आत. बरं आण मग. मेघा लक्ष ठेवत जाय म्हटलं प्रीतीताईच्या सासू सासऱ्यावर. काही लागलं तर देत जाय म्हटलं त्याईले. नाही तर त्याईले असं वाटतं का पाहुणे हाय बा, मागाव का नाही मागाव यायले. नवाडं लागत असन त्याईले आपल्या घरी. देतो ना जी, देतो ना. वरच्यावर विचारत राहतो त्याईले, तहान लागली काय, चहा बनवू काय, जेवण करता काय. आंघोळ करायचं राहिलं तर विचारतो त्याईले, आंघोळीले पाणी टाकून देऊ काय तुम्हाला. विचारपूस तर करून राहिली वरच्यावर त्याची सेवा. मला समजते पाहुणे परी आले म्हणजे. आता हाय तेवढा दिवस करून घेऊ सेवा, मग येते ना येत डबल. हो तर तेच म्हटलं, आता आपण आणलं आपल्या भरोशावर तर लक्ष ठेवतो त्याच्यावर. नाश्ता म्हणून तर नाश्ता बनवून देत जाय. नाही तर मग म्हणशील का आता जेवणच करून घ्या स्वयंपाक झाला तर. आणि त्याला विचारायचं काय बनवू काय नाही, काय खान तुम्ही. आता आपल्याला काही माहित नाही त्याला काय आवडते आणि काय नाही आवडत. तर स्वयंपाक बनवायच्या पहिले एकदा विचारून घेत जाय. ठीक आहे ना, विचारून घे. तशी मी आता वरण भात आणि वाद्याच्या शेंगा बनवत होती आणि पोळ्या. हो तर सांगून देजो वरण भात बनवून राहिली म्हणा, तर तुम्ही खान का नाही खान बा, का अजून काही दुसरी भाजी बनवू. जर भाकरी म्हणून तर 2 भाकरी बनवून देजो मग त्याच्यासाठी. कोणाकोणाला वाद्याच्या शेंगा संग भाकरी आवडते. मग काय आपल्यासाठी पोळ्या बनवणार राहते मग 4 जणांसाठी. बरं ठीक आहे ना, विचारून घेतो मग मी. हो, कारण की कोणाकोणाला वाद्याच्या शेंगा संग भाकरी आवडते, वालाच्या शेंगा बनवल्या तर भाकरी आवडते. म्हणून राहिली, विचारून घेत जाय. हाय ना पीठ घे ज्वारीचं. हो आहे ना, पीठ आहे ना. तर 2 पाहिले असं ना आता पीठ. घेऊन ये जा मग उद्या गिद्या. तो पुरते ना. आता ज्वारीच्या भाकरी कोणी खात नाही. 8 दिवस पुरण ना. हो पुरते गिरते, पण असं. ठीक आहे ना, तर उद्या दळण गिळण करून ठेवजो, घेऊन येईन मी दळून. आणि गव्हाचं नसन तर गव्हाचं देऊन देजो दळण, संग मग घेऊन येईन मी. ठीक आहे ना. बनव ना मग चहा बनव, चहा घे पितो आणि जातो मग बाहेर. आता कुठं चालले हो तुम्ही ह्या वेळेस? बाहेर जातो. घरी राहतात आराम करून घेत जाणं. बाहेर दिसते काय तुम्हाला? मग म्हणान पाय दाबून दे, बरं नाही लागत, गरम लागते. उन्हात आणि घुमत राहता तुम्ही. कामी घुमत जा. कामीच चाललो मी. हो तसेच म्हणता, कामी चाललो मी. मित्राबरोबर घुमत राहता. आराम करत जा, ज्या दिवशी कामाला नाही जात त्या दिवशी. झोप घेत जा, अजून शरीराला चांगलं वाटते, रिलॅक्स वाटते. आराम देत जा शरीराले. आराम नाही तर काय, रात्रीनं झोपणंच आहे. येतो ना मी, लवकर येतो म्हटलं. 6 वाजताच्या पहिले येऊन जाईन. तर बनव ना मग चहा बनव आता सगळ्यासाठी. चहा घेतो ना जातो मग. बरं बनवतो. बाहेरून काही आणा लागेल काय? काय आनंद तुम्ही आता? भाजीपाला तर आहे. भाजीपाला सोडून टरबूज घेऊन येईन. बरं घेऊन ये जा मग टरबूज. हो 1-1.5 किलो घेऊन येईन मग. हो घेऊन ये जा ना 1.5 किलो. बरं बनव मग चहा, बाहेर बसतो मी. हो आता बाई चहा घेऊन घ्या ना. आहे घेऊन घे ना चहा मस्त गरम. अमाय बाई चाय बनवला मेघानं बातच. हो आता हे म्हणत होते बाहेर जातो म्हणे मी, तर चहा बनव म्हणे सगळ्यासाठी. तर मग सगळ्यासाठीच बनवला. असं आता कुठं चाललाय ह्या? कामी चालले म्हणते बा. कोणत्या कामी चालले तर? सूरज कुठं जातं म्हटलं? कुठे नाही आहे, इकडेच चाललो मी मित्राबरोबर. कामाचं पाहा लागेल ना, कुणीकडे जा लागते काय जा लागते. तर येतो म्हटलं मी भेटून विचारपूस करून. पाहिजो जास्त घुमत नको जात जो, आणि गाडी गिडी बरोबर चालत जाय. हो बरोबर चालवतो ना. हो आणि त्या बारक्याला पाहिजो, गाडी मागत राहते. नाही तर घेऊन गाडी आणि टाकन म्हटलं एखाद्या नालीवालीत. एक तर पाय नाही पुरत, हात नाही पुरत, तरी गाडी चालवते आणि गाडी मागते. नाही देत म्हटलं. गंगूबाई घ्या ना चहा, घ्या ना भाऊ, घ्या म्हटलं चहा. हो घेतो ना, तुम्ही घ्या. हो आता बाई रात्रीचा स्वयंपाक काय बनव? काय बनवता? वरण भात, वाद्याच्या शेंगा आणि पोळ्या बनवतो म्हणत होती. तर हे म्हणते सूरजजी एकदा विचारून घेजो म्हणते आईले, आणि मामाजीले विचारून घेजो म्हणते. गंगूबाई खा ना म्हटलं वाद्याच्या शेंगा. हो खातो आवडीनं खातो, आवडते ना वाद्याच्या शेंगा. बनव ना बाई, बनव. तेच म्हटलं एकदा विचारून घ्या बा. तर पोळ्या खान का भाकरी खान मग तुम्ही? भाकरी म्हणान तर बनवून देईन मग तुमच्यासाठी 2 भाकरी. नाही चालते ना, पोळ्याही चालते. काय आता अलग स्वयंपाक बनवशील काय? काय होते मग? काही नाही होत, बनवून घेईन म्हटलं भाकरी बनवान तर. 2-3 भाकरी बनवायला काय टाइम लागते? मामीजी सांगत जा म्हटलं काय खावायचं आहे तुम्हाला तर. सांगत जा. नाही भाकरी इकडे नको बनवू बाई मेघा, बनव म्हटलं. पोळ्याच बनव सगळ्यासाठी. तुम्हालाही होते आम्हालाही होते.
गंगूबाई सांगत जा म्हटलं काय खावायचं आहे काय नाही. हा नाही तर तुम्हाला वाटन का पाहुणे होय बान काय यायले तरात द्या. हा तरात द्याचा विषय नाही आहे म्हटलं. आता हाय तेवढ्या दिवस करते ना मेघा, सेवा करते ना तुमची. हा सांगत जा तिले तुमची फरमाईश काय खावायचं आहे नाही खावायचं आहे. हा काही खायचं मन झालं का सांगायचं का बाई मेघा हे बनवून दे, बाई मेघा नाश्ता बनव. हा सांगायचं म्हटलं तोंडानं, शरमत नका जात जाऊ. हा तुमचंच घर होय ना. हो घरगीर म्हणा आमचं नाही तर काय मग. मग सांगत जा. मेघा भाकरी म्हणून तर बनवून देजो 2 भाकरी. बनवजो मग मेघा, भाकरी बनवायची इच्छा आहे तुझी तर बनवजो मग 2 भाकरी. हा आमच्या 2 जणांसाठी पाहिन ना आम्ही बी. मेघाले कशा भाकरी येते तर लहान बनवते मोठ्या बनवते हा का कच्च्याच ठेवते पाहिन ना आता. मग पहा ना मेघाचा स्वयंपाक. हा भाकरी येते नाही येत, नसन येत तर शिकव जा म्हटलं इले. आता आहे ना तुम्ही 1 महिना तर ट्रेन करून जा जा. अरे वा काऊन नाही, हाय मी मेघा शिकवाले. भाकरी नसन येत तर येते का नाही येत. येते ना, मस्त भाकरी बनवते म्हटलं मेघा. आणि चुलीवर बनवते मस्त पतल्या पतल्या भाकरी आणि मस्त पकवते म्हटलं एकदम कडक. हो येते ना मेघाले भाकरी घिकरी येते. कामं गिमं नाही सांगा लागत तिले, कामं गिमं लवकर उरकते. स्वयंपाकाले बसली तर पटकन स्वयंपाक करते म्हटलं ते 1 घंट्यातच. कशी काय बनवते तर कामात तशी हुशार आहे. हुशारच पाहिजे ना मग, हुशारच पोरी पाहिजे म्हटलं. हा हुशारच पोरी घर सांभाळून घेते, त्याला सांगा नाही लागत. हो मला सांगायचं काम नाही पडत. एकदा विचारून घेते काय काय बनवू काय काय नाही म्हणून. आत्याबाई काय बनवा लागते मग तिला सांगून द्या हे हे बनवजो बाई. हा मग मी जाऊनही नाही पाहत म्हटलं, बनवून घेते तेच. न मी जर गेली किचनमध्ये तर राहू द्या म्हणते आत्याबाई बनवतो म्हणते मी. तुम्हाला काय कामं करायचे आहे तर बाहेरचे कामं करा म्हणते, किचनमध्ये मी सांभाळतो म्हणते. तर किचनमध्ये आली तेव्हापासून मी पाहून नाही राहिले किचनमध्ये काय बनवते काय नाही. काही राहिलं नाही राहिलं तेच सांगते. हे संपलं आत्याबाई ते संपलं आत्याबाई, हे आणा लागते ते आणा लागते. म्हणजे पूर्ण किचन तिनं सांभाळून घेतलं म्हटलं आली तेव्हापासून. चांगलं आहे ना मग, चांगलं आहे चांगलं आहे. तसंच करत जाऊ उषाबाई. म्हटलं पूर्ण घर सुनीच्या भरोश्यावर सोडून द्या, तेव्हाच म्हटलं सुनीले कामं समजते. आणि आपण जर पुढं पुढं झालो का मग त्याला कामच नाही समजत. पाहते म्हणते माझी सासू. हा मग त्या काही एवढं लोड नाही देत आणि टेन्शन नाही घेत कामाकाजाचं. आतापासून जर तुम्ही मेघाच्या भरोश्यावर सोडून द्या पूर्ण घर, तर पूर्ण घर मग ते हँडल करून घेईन म्हटलं. हा मग तिला सगळंच समजन काय करायला लागते काय नाही. पाहुणे आले गेले हा कामाकाजात सुनीलेच करत जा पुढं पुढं. हो तसं नाही तर कसं मग आता. हा आता आम्ही आहे तोपर्यंत आम्ही आमचं म्हणू, मग आम्ही नाही राहीन तेव्हा मग त्याचंच आहे ना. तर त्याला नाही तर काय मग त्यालाच करा लागते. त्याच्या भरोश्यावर सोडतो मी दोघाच्या. आता करा लग्न झालं तुमचं, आता तुमचं घर पाहा घर सांभाळा. हो हो तसं नाही तर काय मग. चहा पिऊन घ्या ना, चहा थंड होऊन राहिला. चहा पिऊन घ्या मग गोष्टी तर होतच राहते. हो घ्या ना गंगूबाई भाऊ घ्या म्हटलं चहा घेऊन घ्या. हो मी घेतो, मला बाहेर जायचं आहे मग. बरं बरं. गोष्टी करायला बसलो तर लय वेळपर्यंत आपल्या गोष्टीच चालते. नाही तर काय मग. या मग मित्रांनो तुम्ही पण चहा प्याले. आणि चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू. भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.